हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मग आज आपण काय करणार आहोत? घरच्या घरी मस्तपैकी छान असं आईस्क्रीम करणार आहोत, स्वस्त आणि मस्त. आणि ते पण नो गॅस, म्हणजे गॅसचा वापर न करता आपण छान असं मस्त आईस्क्रीम करणार आहोत. दही आणि बिस्किटचं आईस्क्रीम. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, 1 कप दही घेतलेला आहे, अर्धा कप, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त आहे, घरची मलाई घेतलेली आहे. जी दुधावरची जी साय असते ना, ती मी साय घेतलेली आहे. तुमच्याकडे जर साय नसेल आणि जर रेडीमेड फ्रेश क्रीम असेल ना, तर ते रेडीमेड फ्रेश क्रीम पण तुम्ही घेऊ शकता. हा जो पोहे खायचा चमचा आहे ना, त्याचे मी हे 3 ते 4 चमचे मी हे मिल्क पावडर, दुधाची पावडर घेतलेली आहे. हे मी थोडेसे वेलची घेतलेली आहे. तुमच्याकडे जे इसेन्स असेल ना, कोणतं पण व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, कोणतं पण इसेन्स असेल तर इसेन्स घेऊ शकता वेलचीच्या ऐवजी. हे मी 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि 5 ते 6 बिस्किट घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही गोड बिस्किट घेऊ शकता. तर आता आपण काय करूया, आधी हे सगळं मी बाजूला करते आणि मिक्सी जार घेते आहे. मिक्सी जारमध्ये हे काजू आणि बिस्किट ॲड करते आहे. वेलची पण मी ॲड केलेली आहे आणि हे जी मिल्क पावडर आहे, दुधाची पावडर, ती पण मी ॲड केलेली आहे मिक्सीमध्ये. आता मी हे फिरून घेते आहे मिक्सी. हे बघा, सर्व मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये हे जे दही आहे ते मी घेते आहे. आणि दही ना थोडं फ्रेश घ्या, एकदम आंबट घेऊ नका. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ही जी आपण मलाई आहे घरची, ती मी ॲड करते आहे. आता ह्याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड करते आहे. माझ्याकडे पिठी साखर आहे म्हणून मी ॲड केली. तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल ना, तर तुम्ही साखर ॲड करा, अख्खी साखर तुम्ही ॲड करा. हे मी 3 ते 4 चमचे साखर घेतली आहे. हे बघा, हा जो चमचा आहे ना, मी तो 4 चमचे, मी पिठी साखर आहे म्हणून मी 4 चमचे घेतली. तुमच्याकडे जर अख्खी साखर असेल ना, तर तुम्ही 5 ते 6 चमचे घेऊ शकता. किंवा तुम्हाला किती गोड आईस्क्रीम हवं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता. आपण बिस्किट पण वापरलं आहे, त्यामुळे बिस्किटचा गोडवा असतोच, म्हणून मी साखर थोडी कमी घेतली. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घेऊ शकता. किंवा काय करा, आपण ज्या मापाने मी दही घेतलं ना, त्याच्या अर्धी तुम्ही साखर घेऊ शकता. आता मी हे फिरून घेते आहे. हे बघा, छान असं मस्त फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता काय करायचं, कोणता पण एअर टाईट डबा घ्यायचा. तुम्ही प्लॅस्टिकचा न वापरलेला बरा, म्हणून माझ्याकडे हा जो गोल्ड स्टीलचा डबा आहे ना, तो मी घेते आहे. त्याच्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ओतते आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये ना अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे, फक्त दही आणि मलाई घेतलेली आहे. हे बघा, सर्व मिश्रण मी ह्या डब्यामध्ये ओतलेलं आहे. आता तुम्हाला ह्याच्यावरती जे काही डेकोरेशन करायचं असेल ना, काजू, बदाम, पिस्ता वगैरे ॲड करून ते तुम्ही तसं करू शकता. मी याच्यामध्ये ना काजू ॲड करते आहे. ते थोडंसं असे बिस्किटचा चूर आपण ॲड करूया, म्हणजे दिसायला पण छान लागेल आणि खाताना बिस्किट येईल ना दाताखाली, तर त्याचा क्रंच पण खूपच छान लागतो. आता ना हे असं प्लॅस्टिक ठेवायचं. तुमच्याकडे जर हे ॲल्युमिनियम फॉईल असेल तर फॉईल ठेवू शकता, किंवा क्लीन फिल्म असेल तर त्याच्याने रॅप करू शकता. पण जर नसेल तर असं हे कोणतं पण आपलं तेलाचं, तुपाचं किंवा असं मिठाचं वगैरे असं प्लॅस्टिक असतं ना, ते असं लावायचं. मी झाकण बंद केलेलं आहे. आता हे फ्रीझरमध्ये 5 ते 6 तास ठेवायचं. जास्तीत जास्त 8 तास आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं. त्यानंतर आपण हे बाहेर काढून आईस्क्रीम सर्व करूया. आणि हे प्लॅस्टिक मी का ठेवलं, कारण मग बर्फाचं जे आपल्या क्रिस्टल आईस्क्रीममध्ये ॲड होतात ना, ते नको व्हायला आणि आपलं आईस्क्रीम छान असं तयार होईल, म्हणून मी हे प्लॅस्टिक ठेवलेलं आहे. तर आता मी हे फ्रीझरमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, फ्रीझरमध्ये ठेवायचं 7 ते 8 तास.